तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मिस्टर अँड मिसेस आकाश्री. तर आजचा आहे 5चा दिवस काश्मीरमध्ये आणि आता आम्ही वेलकम रिसॉर्टवर थांबलो आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता नाश्ता करायला चाललो आहे. आणि आजचं जे पेहलगामचे 2 स्पॉट राहिलेत ते आम्ही आता आज फिरू आणि मग इथून परत श्रीनगरला जाऊ आणि तिथे हाऊसबोटमध्ये आमची आज नाईट आहे. आणि मग उद्या सकाळीच किती वाजता 9ची फ्लाईट आहे. 9ची फ्लाईट आहे. इथून 5:30-6 वाजता निघायला लागेल. तर चला आता नाश्त्याला काय काय मेनू आहेत ते तुम्हाला दाखवते. गाईज थंडी एवढी खतरनाक आहे का नाश्ता करायला जायची पण इच्छा नाही. बघू शकता मॉर्निंग पेहलगाम मॉर्निंग. इकडे चहा, दूध, टोस्ट ब्रेड, इकडे बटर, इकडे अंडा, इकडं काय खीर, इकडं भाजी, इकडं उत्तप्पम काय त्या बोलतात त्या, इकडं सांबर आणि इकडं ॲपल, खरबूज. तर गाईज बिलाल भाई आता आमच्यासाठी एक कॉफीचा एक डेकोरेट करतात ते बघा तुम्हाला मी दाखवतो. एक कप आहे त्याच्यात कॉफी मिक्स केलेली ऑलरेडी आणि हा दूध त्याचं दाखवतो तुम्हाला कसं करतात. हा बोला. आमची मुंबई. जय आगरी जय कोहली. बिलाल भाई एकदा बोल. जय आगरी जय कोहली. बिलाल भाई जय आगरी जय कोहली जय महाराष्ट्र. कॉफी बनवला मी. कॉफी इकडे आणि काय करतो मी हा बघ. आता मी करतो. मी डेकोरेट करतो म्हणजे आता कॉफीला. ओके तर गाईज बघा आता यो मिल्क त्याच्यामध्ये मिक्स करतील. बघा अशा प्रकारे कॉफीला वरती जो डेकोरेट करतात तो असा केला जातो. चक्र कसा फुल डेकोरेट केला बघा. आणि याच्यामध्ये माझा मित्र आहे सोबत संकेत आणि आदिती. त्यांचा S.A टाकलेला आहे बघा कसा REE. आणि याच्यामध्ये बघा नाव त्यांनी टाकले तेजश्री आणि माझा आकाशचा फक्त A टाकले त्यांनी. मी सांगितले त्याला A तेजश्री आकाश कारण नाव याच्यावरती बसणार नाही म्हणून. ठीक आहे चला. आमचा बिलाल भाई आलेला आहे कॉफी घेऊन. तुमचा SA वाला आहे हा तो माझा आहे. भाई डेकोरेट केलं थोडा मिसप्रिंट झाला. बिलाल भाईने थोडासा गेला. तर हे आमचं आलेलं आहे मुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. एक मिनिट. राजशेखर चिन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. चिन्नी
स्वामी मुत्त स्वामी वेणुगोपाल अय्यर अय्यर परमपूज्य मुत्तस्वामी चिन्नस्वामी अय्यर अय्यर बिलाल भाई कसे आहेस तुम्ही? बरी आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात. शुभ सकाळ. शुभ सकाळ. तर एखाद कोणता तरी डायलॉग बोल ना आम्हाला, जरा असं युट्यूबला मला दाखवा ना, चांगला असं वाटला पाहिजे. मराठीमध्ये 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 बोल. जैसा चिन्ह स्वामी मुत्त स्वामी वेणुगोपाल अय्यर. थांब ना. पुरण्याचं भात मी नाही खात. पुरण्याचं भात मी नाही खात. काय नाही खात. काय नाही मीठ खात? हा? मीठ नाही खात. पुरण्याचं भात मी नाही खात. काय नाही त्यात मी नाही खात. 50 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. मीठ मीठ पुरण्याचं भात पुरण्याचं भात मी नाही खात. मी नाही खात. काय नाही खात. काय नाही खात. मीठ नाही खात. मीठ नाही त्यात. वा 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 वा, एक नंबर एक नंबर. पण थंडी अशी आहे ते डोसा बनवला. डोसा बनवला. डोसा खावला. डोसा खावला. पाणी पिलं पाणी प्यायला आणि झोपला. आणि झोपला. फक्त येईल ना तोंडा बोल, बाकी काही जमून. डोसा बनाया, डोसा खाया, पानी पी के सो गया. सो गया. वाह चलो आता एक बोलो. जय महाराष्ट्र जय आगरी. अग्री माणसं एकच नंबर आहेत. अगरी माणसं आहे. एक नंबर. एक नंबर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय अग्री. जय अगरी. जय कोहली. क्या बात आहे. चला आम्ही. तर गाईज आता आम्ही इथं टॅक्सी करून किती 1900 रुपयाने टॅक्सी केली आणि इथं आरू व्हॅलीला आले. पण सगळा सेमच व्ह्यू आहे, नुसतंच पैसे फुकट. 1900 रुपये तिथे घेतलं गाडीचं. हा नाही इथे एंट्री चाललोय पुढं. एंट्री फी पण काही तर काहीच नाही, पण आपल्याला सिक्युरिटी म्हणजे आपल्याला हे टाकून आपले मिलिटरीवाले हात इथं पण सगळीकडेच असतात ते आपल्याकडे. आणि हा मार्केटमध्ये म्हणजे एकदम छोटासा मार्केट आहे यांचा, एवढा मोठा नाही. 1-2 दुकानं जास्ती नाही त्याच्यामध्ये. आता आम्ही चालले पुढं. जसा पुढं काय वाटेल तसं तुम्हाला दाखवता, बघासारखा असेल तो. तर गाईज इकडे बघा आरू व्हॅलीमध्ये फ्रुट्सचा हा एक हे मांडलेलं आहे टेबल. फ्रुट्स आहेत बघा. बघा आणि इकडे पण मस्त आहे बघा एकदम. हे बघा शो साठी वस्तू घरामध्ये ठेवायला पण चांगल्या तिथं. आणि ते चाव्याला लावायला या पण आहेत बघा काश्मीरी. तर गाईज आम्ही आरू व्हॅलीला आलो होतो. यो बघा असा आहे आरू व्हॅली. खालून यायचं आम्हाला एका गाडीचं 1950 रुपये सांगितलेलं. आम्ही 1900 मध्ये बुक केली गाडी. आणि इकडं वरती फक्त हे बघा असं आहे, तुम्ही बघू शकता. मला तरी असं वाटतं का इकडे येऊन काही फायदा तर नाही झाला. फुकट गाडीचा आम्ही पैसे दिलं ना आम्ही आलो. नॉर्मल एकदम सगळ्या गोष्टी आहेत आणि फिरासारखा म्हणजे बघासारखं तर काय आहे नाही. फक्त आता इथं गेलो का आपल्याला इथं घोडे आहेत, समोर घोडे आहेत, त्यांचं पण तिकीट पर्सनल वेगळा काढायला लागतं. ती समोरची कॅबिन आहे तिथं 30 रुपये तिकीट आहे फक्त यो घर बघासाठी. काय नाही, फक्त लुटाची कामं तिथं, बाकी काय नाही. तर गाईज तुम्हाला काश्मीरी हिरोण्या दाखवता बघा आता. या बघा हिरोण्या काश्मीरी. इसको बोलते कश्मीरी. ये है फातिमा और वो है रुको मैं आपको दिखाता हूँ. तेव्हा मी तुम्हाला दाखवतो गाईज. ही आहे नाही यो जुबेर आहे आणि ती फातिमा. खरंच पण पैसे असतील. बघा हिरो कसं दोन्ही. एक हिरो ना हिरोनी त्याचा फातिमा आणि एक जुबेर. ती फातिमा आहे बघा कशी. मी कशाला आरशात पाहू ग. गाईज बेताबालीचा व्ह्यू. झाडं बघा कशी आहेत. आता याच्यात कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित ते धुक्यामुळं काय व्यवस्थित दिसत पण नाही, पण तरी तुम्ही बघू शकता. आज 80% स्नोफॉलची चान्सेस दिलेली आहे, पण अजून इकडे काय स्नोफॉलचा काही वाटत तर नाही. बघा कसं आहे.
गाईज आम्ही इथं आता आलो आहे बेताब व्हॅलीला. आम्हाला इथं आता झिपलाईन करायची. ते जो बोलली का मला झिपलाईन करायची आहे, तर आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही लाईनला लागलेलो आहे नंबरला. आता हे झालं का आमचा नंबर आहे झिपलाईनमध्ये. तुम्हाला दाखवतो अजून पुढे पण व्हिडिओ करायला सांगितले. पुढे बघत राहा. सुनो मेरी बात सुनो, इसको काट नहीं करना, ठीक है? तू किती पुढे करीत बसली? ब्लॉग मध्ये घेते. तर गाईज चला गाईज बसली आता तेजू. ठीक है झिप लाईन. चले कम ऑन. थंडी तर भरपूर आहे गाईस. त्याची गेले पुढे आता बघू तिला कसा वाटला. गाईज ही बघा बेताबवालीची पार्किंग आहे. आणि इकडनं तिकीट वगैरे काढायला लागतात आणि इकडे जायला लागतं. आणि हा बघा पाणी, बर्फाचा पाणी. आज दिले यार 80% दिले, तरी पण काही आपल्याला स्नोफॉल काही भेटत नाही. नशिबात नाही वाटतं आपल्या स्नोफॉल. जाऊ द्या. गाईज होडीवरती असं नाव पण भेटतं इथं. आमचा घ्यायचा विचार आहे. अस्सी ले लो चलो. अग्रवाल गलीत इथले आपण वसून व्हायला जाता बघ. हां तिथे नाही ग. गाईज संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि आम्ही आता परत श्रीनगरला आलो. आणि परत आता आम्हाला बोटिंग बसवले. आता इथून आम्हाला हाऊसबोटमध्ये सोडतील. गाईज तर आताच आम्ही हाऊसबोटमध्ये आलो आणि इथं जामच थंडी आहे गाईज. भरपूर थंडी आहे, भरपूर. आता तुम्हाला आमच्या हाऊसबोटचा व्ह्यू दाखवता. हे बघा, आजची लास्ट नाईट आहे आमची. आता उद्या लवकरच उठून आम्ही आमची 9ची फ्लाईट आहे. आणि मग आता मग लवकर उठून जायला लागेल. मग लवकर उठून दाखवता नाही येणार घाईघाईत, म्हणून आताच दाखवता. फ्लश का तो बंद रहता है. अशी इथून एंट्री आहे. इथे बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी इथे बसायला जागा आणि हा दरवाजा आहे. हाऊसबोटचा हॉल. डायनिंग एरिया आहे. सगळं लाकडाचंच आहे ना. आता आमचा रूम दाखवता. हाय.
आहे आमचा रूम. गाईज इथं शेकोटीसारखं काहीतरी पेटवले ना. एवढी थंडी आहे, एवढी थंडी आहे का बोलून फायदा नाही ना. एवढा तुफान आले का आमची बोट डायरेक्ट हिलायला लागली ना. यो सांगतं इथला आहे का तो सांगतं का मिनीच बोलतं पहिल्यांदा बोलतं बघतं एवढा तुफान. जाम थंडी लाईट पण गेलंय. बोट हिली नहीं तो बोट में रह के क्या फायदा? ये हिलायलाच पाहिजे बोट. बोट हिलना ही चाहिए ना. जगह ढीले चल 5 नंबर पाण्याला अभी नाही कर देता. घर अरे मामा जी क्यों मरोगे रे? क्या बोलता मामा जी? लगता आपने किसी पागल हे बाजू आहे ना. तू घुस. गाईज यो या Guys, let's take an election. This house boat temperature is really gone down. योच घाबरले. योच घाबरले. योच घाबरले. याचे शरीरात पळाला. तो बोलतो मी बोलतो बरं होतो घरी. गाइस आज छु हवा जबरदस्त टूरिस्ट छु एंजॉय करा मगर शीनुक छु खदशे और तोरी गटकार छु वारिया. इसको भेजो कश्मीरी फ्रेंड को बोल दीजिए. हाँ जी. चलो गाइज खाना आ गया है हमारा. देखते हैं क्या है आज खाने में. गिरेगा अभी गिरेगा ना. हाँ, प्लीज आप बैठो. इसको उठाओ, जैसा भैया गिरेगा ना हमको आवाज हो कि बर्फ गिरने लगा. इसको उठाओ. गणपती अप्पा मोर्या बर्फ पडू दे. आम्हाला बघू दे बर्फ कसा पडतो जेव्हा. गाईज या हॉटेलवर बोलता हाऊस बोटवर फक्त आम्ही चौघाच आहोत. इकडे बसता या ना. इकडे दोघा बसू. खाना खाइए, वीडियो हम लेंगे. ठीक है. गाईज इथे हॉटेल सारखं जेवण नसतो. इथे घरातच बनवतो. इथे आहे रोटी चपाती काय येते माहित नाही. पनीर आहे, मिक्स भाजी आहे, अजून काय आहे? पानी गरम पीना है किसी को? सर पण आपलेच मोबाईल स्टार्ट किया. आप नाम बताओ. मेरा नाम गंगाराम. गंगाराम. कहाँ से हो सर? ये हम बम्बई से है. ये सुकरी मैडम. और ये बबी. मैडम कुछ तो बोलो ना. सुकरी. इसका नाम सुकरी. ये बबी बॉबी. और मैं धर्मेंद्र. धर्मेंद्र. जितेंद्र का भाई तो नहीं है? हाँ, छोटा भाई. छोटा भाई छे. मजा आया सर? मजा आ रहा है. नहीं, सही बोलो खाना कैसा है? अच्छा है खाना में. मैडम खाना कैसा है जी? अच्छा है. अच्छा है. लेकिन मौसम अच्छा नहीं है. मौसम अच्छा नहीं, उसमें क्या कर सकते हैं हम? चादर डालेंगे ऊपर से मौसम ठीक रहेगा. बहुत डर लग रहा है अभी. डर किस बात का है? हवा से डर लग रहा है. हवा अभी नहीं, बर्फबारी स्टार्ट होगा फिर अच्छा रहेगा. शिट्टी. गंगाराम का शिट्टी. उदय शेट्टी संगीत शेट्टी उदय शेट्टी बाय बाय.